नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम चमचमीत शेवग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हा साधा आणि सोपा शेवगा आहे. तर या शेवग्यापासून किती प्रकारच्या भाज्या केल्या जातात. शेवग्याची आमटी करतात आणि कच्ची डाळ घालून पण हा शेवगा करतात. तर बरेच जण शेवग्याला ग्रेव्ही घालून घालून पण भाजी करतात. तर या शेवग्याचं सूप पण केलं जातं. तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्या शेवग्याचा वापर केला जातो. तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये कुठलीही ग्रेव्ही न घालता किंवा वाटण न घालता आपण ही भाजी केलेली आहे. फक्त घरातलं एकदम साधं वाटण करून आपण ही भाजी केलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही शेवग्याची सुकी भाजी नक्की करून बघा आणि अशाच पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. शेवग्याची सुकी भाजी बनवण्यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर शेवगा घेत असताना आपल्याला फार जास्त जाडही घ्यायचं नाही आणि फार जास्त बारीकही घ्यायचं नाही. जर तुम्ही शेंगा एकदम बारीक जर घेतला तर त्यामध्ये अजिबात गर नसतो आणि फार जास्त जाड हे शेवग्याच्या शेंगा घेतलात तर त्यामधल्या बिया निभर असतात आणि ते कचकच लागतात. म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. तर या शेवग्याच्या शेंगाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर सांबार बनवण्यासाठी आपण छोटे-छोटे तुकडे करतो, पण आपल्याला हे शेवग्याची भाजी करायची आहे. त्यासाठी आपल्याला लांब-लांब थोड्या ह्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत. तर या शेवग्याच्या शेंगाची आपल्याला साल काढून घ्यायचं आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीचे आपल्याला या शेवग्याच्या शेंगाचे साल काढून घ्यायचे आहेत. पूर्णपणे काढायचं नाही, थोडं मधले-मधलेच आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायचा आहेत. तर अशा पद्धतीचे आपल्याला हे शेंगा कट करून घ्यायचं आहेत आणि त्यावरची साल काढून घ्यायचं आहे. तर या शेवग्याच्या शेंगामधलं मधलं-मधलंच थोडं साल काढून घ्यायचं आहे. पूर्णपणे सालं काढून घ्यायचं नाहीत. जर तुम्ही पूर्णपणे सालं जर काढलात, तर त्याचा गाळ होतो आणि ते व्यवस्थित शेंगा खाता येत नाहीत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे सगळे शेंगा कट करून त्याचे थोडे-थोडे सालं काढून घेतलेले आहेत. तर हे कट करून घेतलेले शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कट करून घेतलेला शेवगा घालून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपल्याला हा सुका शेवगा करायचा आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही. शेवगा बुडेल इतपत किंवा 1 वाटीभरच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हा शेवगा रस्सा करायचा असेल, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्तीचं वाढवून घेऊ शकता. तर इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घालून छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचं आहे. तर फार जास्त आपल्याला शेंगा शिजवून घ्यायचं नाही. एक 50%च आपल्याला हे शेंगा शिजवून घ्यायचं आहे. तर इथे एक 4 ते 5 मिनिट झाले आहेत. तर बघू शकता आपला इथे शेवगा कसा शिजलेला आहे. तर हाताने दाबल्यानंतर अशा पद्धतीचा आपल्याला हा शेवगा शिजवून घ्यायचा आहे. याच्यापेक्षा जास्त आपल्याला हा शेवगा शिजवून घ्यायचा नाही. तिथंच आपल्याला हे शेंग शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता या शेवग्यामधलं आपलं पूर्णपणे पाणी पण कमी झालेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर हा शेवगा बाजूला काढून ठेवूया. तर हे भाजी बनवण्यासाठी आपल्याला बाकीचं फोडणीसाठी काय-काय साहित्य लागतंय ते बघूया. तर इथे मी 2 टोमॅटो रफली बारीक चिरून घेतलेले आहे. देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे. 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं बारीक कूट करून घेतलेलं आहे. 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. एक अर्धा चमचा हळद पावडर घेतलेला आहे. एक अर्धा चमचा मोहरी, त्याचसोबत इथे एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. 1 चमचा काळं तिखट घेतलेलं आहे. कढीपत्त्याची पानं, 1 चमचा धनेपूड घेतलेला आहे. एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं तुकड्यामध्ये घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या भाजीसाठी वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुकं खोबरं घालून घेतलेलं आहे. लसणीच्या पाकळ्या आणि आलं घालून घेतलेलं आहे. आलं ऑप्शनल आहे, नाही घातला तरी पण चालेल. त्याचसोबत यामध्ये एक मूठभर देठासहित कोथिंबीर घातलेली आहे. देठासहित कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या या वाटणाला चव अगदी छान येते आणि भाजी चवीला छान लागते. तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे.
तर हे वाटण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं तुम्ही वाटण फ्रीजमध्ये वाटून जर ठेवलात तर एक 7 ते 8 दिवस आरामात टिकते. तर इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे. तर लगेचच आपण भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपल्याला त्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. गॅस कमी करायचा आहे आणि आपल्याला यामध्ये सगळं वाटण घालून घ्यायचं आहे. तर इथे मी सगळंच वाटण घालून घेतलेलं आहे आणि गॅस कमी करून आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचं आहे. कारण हे वाटण कोरडं आहे म्हणून लवकर करपलं जातं म्हणून आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि नंतर आपल्याला हे वाटण घालून परतवून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कोथिंबीर, आलं नसेल, तर तुम्ही फक्त सुकं खोबरं आणि लसणाचं वाटण घालून घेतलात तरी पण चालेल. तर इथे आपले हे वाटण छान परतलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. जर तुम्हाला या ठिकाणी टोमॅटो घालायचा नसेल, तर तुम्ही नाही घातलात तरी पण चालेल. तर हा टोमॅटो आपल्याला मंद गॅसवर मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर 1 ते 2 मिनिटं आपल्याला हा टोमॅटो मंद गॅसवर परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण फार जास्त हा टोमॅटो परतलेला नाही. 1 ते 2 मिनिटंच थोडासा मऊ होईपर्यंतच हा टोमॅटो परतलेला आहे. तर या स्टेजला आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. तर हे साठवणीचं काळं तिखट घालून घेतलेलं आहे. त्यासोबत 1 चमचा धना पावडर घालून घेतलेला आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हे मसाले करपत नाहीत. तर हे पाणी घालून आपल्याला छान हे मसाले 1 मिनिटभरासाठीच आपल्याला मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर या फोडणीला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता 1 ते 2 मिनिटामध्ये आपली या फोडणीला छान तेल सुटलं गेलेलं आहे. तर इथे आपलं छान हे वाटण परतलं गेलेलं आहे. तर इथे आपण टोमॅटोची किंवा कांद्याची ग्रेव्ही न घालता एकदम मस्त हे फोडणी तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कोणतीही ग्रेव्ही, पेस्ट न घालता अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा. खायला एकदम चविष्ट ही भाजी लागते. तर इथे आपलं छान हे वाटण परतले गेल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, ते शेवग्याच्या शेंगा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे शेवग्याच्या शेंगा पाण्यासहितच घातलेले आहेत म्हणजे त्याचे पोषण मूल्य त्या भाजीमध्येच राहतात. त्याचसोबत आपल्याला यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर या मसाल्यामध्ये आपल्याला हे शेंगा छान एकजीव करून घ्यायचं आहेत किंवा मिक्स करून घ्यायचं आहेत. जर तुम्हाला हे भाजी ग्रेव्ही किंवा पातळसर जर करायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी एखादं वाटी पाणी घालून घेऊ शकता. तर इथे आपण हे शेवग्याची सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी मी इथे जेवढ्या शेंगा शिजवण्यासाठी पाणी घातलं होतं, तेवढाच पाण्याचा वापर करून घेतलेला आहे. तर या मसाल्यामध्ये हे शेवगा छान मिक्स करून घेतलेला आहे. तर बघू शकता आपल्या या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. जर तुम्हाला एकदम चटपटीत चवीची जर भाजी पाहिजे असेल, तर तुम्ही या ठिकाणी या स्टेजला तुम्ही थोडासा गूळ आणि चिंचेचा कोळ जर घातला, तर एकदम चवीला भाजी छान होते. तर सगळे शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायचं आहे. कोथिंबीर घालून आपल्याला या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला हे पूर्णपणे शेवगा शिजवून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि ही भाजी शिजवून घ्यायचं आहे. जर शेवगा शिजण्यासाठी फार जास्त वेळ जर लागत असेल, तर अधूनमधून या भाजीला हलवून घ्यायचं आहे. तर इथे आपण या भाजीला एक 3 ते 4 मिनिटं वाफवून दिलेले आहे किंवा शिजवून दिलेलं आहे. तर बघू शकता या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर बघू शकता आपण इथे कोणतेही वाटण न घालता किंवा ग्रेव्ही न घालता इथे आपण हे एकदम झणझणीत आणि चमचमीत इथे शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी केली आहे. तर या भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे बघा आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते. तर तुम्ही या ठिकाणी टोमॅटो जरी नाही घातला तरी पण ही भाजी चवीला छान लागते. तर एक शेंग तुम्हाला दाबून दाखवत आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचे हे शेंग शिजवून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही हे शेंग शिजवून जर घेतलात तर त्याचा गाळ होतो आणि शेंग खाता येत नाही. म्हणून अशा पद्धतीचं आपल्याला हे शेवग्याच्या शेंगाची भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपली हे शेवग्याची मस्त चमचमीत आणि झणझणीत आपली ही सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे.
तर अशा पद्धतीने तुम्ही हे सुकी जर भाजी केला तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा टिफिनसाठी हे भाजी देऊ शकता. एवढी चविष्ट आणि खमंग हे शेवग्याची सुकी भाजी बनवून तयार होते. तर मी शेवग्याच्या शेंगाच्या भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केली आहे. तर नक्की जाऊन तुम्ही बघा. तर इथे आपण ही शेवग्याची सुकी भाजी आपण सर्व्ह करूया. अशी ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. एवढी चविष्ट आणि खमंग ही भाजी लागते. तर तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. आणि अशाच नवनवीन गावरान रेसिपीज पाहण्यासाठी स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.